नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय राज्यशास्त्र पाठ 3 राजकीय पक्ष या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तावना: सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. या पाठामध्ये आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहेत: राजकीय पक्ष, राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये. या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. शाळेत आणि परिसरात आपण अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिले असतील. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना ही पुढाकार घेते. विविध चळवळींच्या आंदोलनाविषयी आपण वाचतो. याचा अर्थ असा की समाजात ज्याप्रमाणे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याचप्रमाणे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती मात्र वेगळी असते. या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. राजकीय पक्ष म्हणजे काय? तर राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती ही काय आहे तर वेगळी असते. आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते. आणि राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, राजकीय पक्ष म्हणजे काय? पहा की राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये: सत्ता मिळवणे, विचारसरणीचा आधार, पक्ष कार्यक्रम, सरकार स्थापन करणे, शासन व जनता यांच्यातील दुवा. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत? सत्ता मिळवणे, विचारसरणीचा आधार, पक्ष कार्यक्रम, सरकार स्थापन करणे, शासन व जनता यांच्यातील दुवा. या राजकीय पक्षांच्या ठळक वैशिष्ट्यांचा आपण सविस्तर अभ्यास करूया. पहा, सत्ता मिळवणे. सत्ता मिळवणे म्हणजेच काय तर राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सत्ता स्पर्धा करत असतात. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे.
प्रत्येक राजकीय पक्षाचा हेतू काय आहे, तर राजकीय पक्षाचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो आणि त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सत्ता स्पर्धा करत असतात. विचारसरणीचा आधार प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करत असतो. सार्वजनिक प्रश्नाबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते आणि ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाचा पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असेही म्हटले जाते. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले आहे. पहा की प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा आणि विचारांचा पुरस्कार करणार असतो आणि सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते आणि या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते आणि ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो, पहा की पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असेही म्हटले जाते आणि आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे पक्ष कार्यक्रम विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत असतात. पहा, विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करत असतात आणि सत्ता मिळाली की त्या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते आणि सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न हे राजकीय पक्ष करत असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे सरकार स्थापन करणे. राजकीय पक्ष सरकार स्थापन करत असतात आणि देशाचा राज्यकारभार करताना अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते आणि ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. पहा, विरोधी पक्ष म्हणून काय काम करतात, तर विरोधी पक्ष म्हणजेच ज्या पक्षांना निवडणुकीत बहुमत प्राप्त होत नाही ते पक्ष विरोधी पक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात आणि विरोधी पक्ष सरकारच्या म्हणजेच सत्ताधारी पक्षाच्या धोरणावर टीका करत असतात. जनतेवर अन्याय होत असेल तर विरोधी पक्ष अशी अन्यायकारक धोरणे रद्द करण्याची मागणी करू शकतात. म्हणजेच जनतेच्या हितासंबंधी विरोधी असणाऱ्या धोरणाबाबत विरोधी पक्षांकडून मोर्चे, निदर्शने केली जातात. उदाहरणार्थ पहा की अन्न पदार्थ, भाजीपाला, स्वयंपाकाचा गॅस किंवा पेट्रोल यासारख्या वस्तूंच्या किमतीवर वाढल्यानंतर किंवा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसेल तर अशी आंदोलने केली जातात आणि यामुळे सरकारवर अंकुश ठेवला जातो. जो बहुमत प्राप्त केलेला पक्ष आहे म्हणजे सरकार स्थापन केलेला जो पक्ष आहे त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम हा विरोधी पक्ष करत असतो आणि लोकशाहीचे संरक्षण करणारा पहारेकरी
अशी विरोधी पक्षांची भूमिका असते. लोकशाहीचे संरक्षण करणारा पहारेकरी अशी विरोधी पक्षांची भूमिका असते आणि जबाबदार सरकार तयार करण्यात राजकीय पक्षांचा महत्त्वाचा वाटा असतो. म्हणजेच ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात आणि लोकशाहीचे संरक्षण करणारा पहारेकरी अशी विरोधी पक्षांची भूमिका असते. त्यानंतरचा मुद्दा आहे शासन व जनता यांच्यातील दुवा. शासन व जनता यांच्यातील दुवा. राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात. तर शासन पक्षांमार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते. परत एकदा पहा, राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करतात. पहा की राजकीय पक्षांमार्फत जनता शासकीय यंत्रणेपर्यंत जोडली जाते आणि जनतेच्या इच्छा, आकांक्षा, मागण्या सरकारकडे पोहोचवण्यात राजकीय पक्षांची महत्त्वाची भूमिका असते. तसेच सरकारी धोरणांची किंवा योजनांची माहिती जनतेला दिली जाते. यावर जनतेच्या प्रतिक्रिया घेऊन त्या सरकारला सांगण्याचे काम हे राजकीय पक्ष करतात. आपण देखील सरकारमध्ये सहभागी होऊ शकतो असा विश्वास राजकीय पक्षांमुळे सामान्य जनतेला मिळू शकतो. म्हणजेच राजकीय पक्ष हे सरकार आणि जनता म्हणजे शासन आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणून ओळखले जातात. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1, राजकीय पक्ष म्हणजे काय? राजकीय पक्ष म्हणजे काय? प्रश्न 2, राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये कोणती? राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये कोणती? प्रश्न 3, विरोधी पक्ष म्हणजे काय? विरोधी पक्ष म्हणजे काय? सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत.